तर भावानं काल या टायमाला खूप थंडी लागली. काय काय सेकंड लेक्चर का लेक्चर होते ना सर्व. लाईक करो सबस्क्राईब करो. तर भावानं काल नाही का या टायमाला खूप जास्त थंडी लागत होती आणि म्हणून मी हुडी घालून आलो. सर बी ट्रॅक सूट घालून आले आणि आता आपण जाऊ कॉलेजला. बरं ठीक आहे ओरिजिनल आमचं डुप्लिकेट बस खुश खुश ना. बरं चिंदी बाजार इट्स ओके. तर गाईज आता जाऊ. असं पण सकाळी सकाळी आज सूर्य देवताचं आगमन झालं कारण काल आज मला जास्त उशीर झाला आणि काल मुळात मी लवकर निघलो बस जिरली गाईज आमच्यावाली. हडपसरला तर पोहोचलो पण मला वाटतं की माझं एक लेक्चर मिस झालं कारण आता 8 वाजलेत आणि मला वाटते की एक लेक्चर तर मिस झालंच असं. त्याला आता जाऊ दे लेक्चर कंटिन्यू करण्यासाठी मला तर जावंच लागला. तर मित्रांनो मी कॉलेजमध्ये आलेलो आहो एंटर झालेली आहे कॉलेजमध्ये आणि आता जायचं आपल्याला क्लासरूममध्ये. गाईज मित्रांनो हे इथं हे एकूणमेकाची मांग बडत खुले आम येऊर. अगं तू हात सोड तुझा तर हात सोड ना का तिथं हात त्रिपते एवढा कसा जोर आहे तुझ्यात. तिचा हात नाही हिचा तर हिलाच वाकडं करून टाकायला परवडते. भावांना हिलाच वाकडं करायचे वाटायचं काय हाय तू तेच म्हटलं. ए चल अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नाही. जाऊ नको ना म्हटलं जाऊ नको म्हणून पण हिची इच्छा आहे नाही का लय जायची एवढे. हिचं पोट दुखलं काही हिचं पोट दुखलं. मी तिकडे गेलो होतो ना हिचं पोट दुखलं काहून का फ्लर्टिंग करत आहे माझ्यासोबत. करू नको भाव नाही देणार मी. करू नको फ्लर्टिंग. एवढा भारी का लागून गेलाय आमच्या तृप्तीला. 56 भेटते म्हणते सांग तिला. डोकं पडलेली तिला एकच बेबी आहे त्यामुळे ती डोकं पडलेली. मी युट्यूबवर अपलोड करणार आहे बेबी म्हण का बेबा म्हण आय डोंट केअर. हा ना माझ्यासोबत एवढा भारी स्कॅम झाला होता ना. मोबाईल असा एकदम खाली पडला. या पोरीच्यानी आणि ते सुंदर आहे म्हणते स्वतःला. आता काय समजा एवढा भारी जर त्यांनी ऐकलं ना रुबाबात आम्हाला म्हणजे बाहेर काढून टाकलं. पार्किंग मध्ये बसू नका म्हटले. आता इव्हन सगळेजण चाललेत. मीच कुठे चाललो सगळेजण चाललेत तुमच्यामुळेच. तुम्हीच माहित का मेन कार्यकर्ते तुम्हीच. हा तूच ही मंदातली पोरगी आहे ना हिला डायरेक्ट कुठे दिसली ना उडून टाका काही जशी. ऑक्सिजन नाही आहे ते गाईज मी कसं दिसतो. पोरांवरती मारू का मग पोरांवरती मारू का. तर भावांनी यांनी केलेलं आहे मटण आणि आता मायावाला पडला प्रश्न. माझा डब्बा आलेला आहे आणि यांच्या पोळ्या याच्या आहेत पण तरी जेवाले लवकर बसले आहे. मला वाटतं की जावं आणि मी पण खाले काहीतरी आणावं जसं की दही वगैरे काहीतरी. आता मी चाललोय दही आणण्यासाठी कारण त्यांनी चिकन केलं ऑब्विसली आणि आता मला तर काहीतरी खावंच लागेल ना. आणि माझं चेहरा किती काळा झाला ना असो काही पण. चला आपण जाऊ आता दुकानात फटाफट. सो जस्ट आणलेलं आहे मी पनीर आणि आता पनीरचं बनवू काहीतरी. म्हणजे काही बनवणार नाही मी फक्त असं पनीर साखर वगैरे टाकून खाणार आहे. दुसरं काय करणार आहे असं पण पनीरचं दह्याचं. गाईज दही आणलं मी जस्ट नेमकंच आणि आता याचं बनवून खाऊ काहीतरी. वेलकम टू अवर चॅनल. आज तुमचं स्वागत आहे माझ्या अशा ब्लॉगमध्ये जिथं मी कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन आहे ते दाखवणार आहे. आमच्या कॉलेजमध्ये आज फंक्शन होता आणि ते फंक्शन्स कशाच असणार आहे ते तुम्हाला माहितीच होणार आहे. समोर हे दोघी समोर चालले आणि मी त्यांच्या मागं चाललो आणि मागं चाललो. इथे लागलं तर ऑब्विसली कविताचे पुस्तक होते. जेवढे कविता लागले ना तेवढे कविताचे पुस्तक होते आणि काल निर्णय आता 2026 चालूच होणार आहे त्यासाठी काल निर्णय आणि पुस्तक वगैरे होते. कोणतेही पुस्तक 100 रुपयात कोणचे घ्या पण मला अजिबात नाही पाहिजे आणि 50% सवलत पण होती नाही का की कोणतं पुस्तक कोणाला घ्यायचं कमी किमतीतनी. आणि इकडं काहीतरी होतं टॅबलेट्स. जे बिमार व्यक्ती आहे ना त्यांना म्हणजे ज्याची तब्येत नाही व्यवस्थित त्यांच्यासाठी होतं ते. ऑब्विसली माझी तब्येत तर लई चांगली आहे एवढी चांगली आहे की मला डायरेक्ट रक्तबिक्त चढवावं लागेल. मेडिसिनने काही नाही होणार माझ्यावाला. असं काय माझ्यासाठी मला याच्यातून निघायचं मी निघीन का. एवढ्या जागेतून निघलो एवढ्या जागेतून. खरंच मला गरज आहे रक्ताची बी आणि प्रोटीनची बी. पण प्रोटीन जर मी वेट गेन करायला गेलो तर वेट लॉस होऊन जाईल म्हणून मी वेट गेनच करत नाही. गाईज थांबा गाईज थांबा.
हे काऊन पळा लागले. आणि असं पण आज आमच्या कॉलेजमध्ये आयुष्कार आहे ना, ते भारतनाट्य तुपेला काहीतरी आयुष्कार आहे आणि तिथं त्यासाठी चाललेत सगळे. प्रत्येक कॉलेजचे प्रत्येक स्टुडंट वगैरे आले आणि आमच्या कॉलेजचे पण स्टुडंट आले. अजून कोण कोण हवं ग सुहानी? तुला अजून कोण कोण पाहिजे? तुला अजून कोण कोण पाहिजे? अजून कोण? ओके. तर मला आज माहीत झालं की मुलाला फक्त हस्बंड मटेरियल नाही पाहिजे, वाईफ मटेरियल पाहिजे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार मुलगा वागला तर वाईफ मटेरियल आणि नाही वागला तर हस्बंड मटेरियल. काय बोलतो सिलेक्ट बोललो. मी मारणार होतो काय तिला म्हणजे प्रपोज. काढतो ना फोटो. शांतीला धर ना. चेस करा काय चेस करा. आधीच पळून गेल्यात. हो चालेल स्टोरी ना. सांगणार आहे. हा पुढं. हा तर मग नंतर आली ती आमच्यामध्ये आणि डायरेक्ट बघितलं ना मी चेहरा इकडे करून जाते. तिकडून मग मी कसं आलो तुमच्या ग्रुपमध्ये? धीट आहे बेशरम. फायनली आम्ही आमच्या पुन्हा जुन्या जागेवर आलो. आपल्या सावल्या दिसतात का ग?